बैल दिसायला कशी जरी असली तरी त्याच्या गांडीत धमक पाहिजे. विठ्ठल नाना बुतकरांचं ही जेवढं वाक्य खरं आहे तेवढंच खरं आहे की बैलांच्या संघर्षाशिवाय किंवा त्याच्या व्यायामाशिवाय बैल पळत नाही ती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. आता गडी चिंदा करतोय म्हणून पळाला मोर. गडी लयच उदाळला होता. तर गडी मस्त खोलीला आला होता. मग काय घेतलं झोपायला. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण यांना टायराचा व्यायाम देतोय. विश्रांती म्हणजे विश्रांती नाही मित्रांनो, यांना आपण छकड्याचा व्यायाम देतोयच. पण छकड्याचा व्यायाम कसं नॉर्मल चालणं किंवा स्टॅमिनासाठी. पण टायराचा व्यायाम जी बैल समोर किंवा शेवटच्या पल्ल्याला कमी येतात किंवा तळ वगैरे काढत नाही ती, त्यांच्यासाठी टायराचा व्यायाम एकदम बेस्ट आहे. टायराचं वजन पण भरपूर असते आणि त्याच्यावरती आपण बसल्यामुळे म्हणजे कसं हो काही असं बसायला लागते. हे बसलं का नाही मग ह्यांना जरा नॅट लागते आणि नॅट लागलं म्हणजे तळ काढते ती किंवा समोरच्या पल्ल्यावर जे कमी येते ती कमी यायची बंद होते ती. तर मित्रांनो, ज्यांचं कोणाचं बैल किंवा वासरू जे आहे ते समोरच्या 200 फुटावर किंवा 300 फुटावर 150 फुटावर जे कमी येते म्हणजे स्लो स्पीड होतं का नाही, त्यांच्यासाठी सिंगल जर बैल असेल तर सिंगलचं जू करून घ्यायचं आणि त्याला टायराचं जुगाड करून त्याच्यावर बसून जरा असा व्यायाम द्यायचा, जेणेकरून तळ पण निघते व्यवस्थित आणि पुढं कमी यायचं बंद होते ती. फास्ट बैल पळते ती. रिझल्ट खूप चांगला आहे मित्रांनो. ह्याची चाल कशी आहे, मुरुमकरांच्या सुंदर गती आहे का नाही. आता व्यायाम ऊन देऊन आणला होता. जायचं 1 किलोमीटर, यायचं 1 किलोमीटर, 2 किलोमीटर टायराचा व्यायाम झाला. तरी पण अंगात किती मस्ती आहे बघा घे. जरा आकडायचा होता त्याच्यामुळं सोडाय बघतोय तर सोडू काय देत नव्हता. आता तू वागा काय सोडून देणार नाही म्हणून म्हटलं राहू द्या नाना, चला आपण जाऊ. मग काय नाना बसले घरी आणि मी आलो बॅक टू वर्क विषय म्हणजे आपल्याला भिजवायचं होतं. भिजवायला आलतो भुईमुगाच्या रानात. भुईमुग पण जरा तार काढला होता. 1 तास लाईट आहे म्हणलं लोड शेडिंगमुळे. आता आपली हाय सिंगल फ्यूजची मोटर, त्याच्यामुळे दे दणका म्हणलं तासभर. मग काय लावलं साऱ्यावर पाणी घेतलाय भुईमुगाचा डाळा घेऊन मस्तपैकी लावलो तवा नाही. मी शेंगा खातोय तोवर तुम्ही फॉलो करा.